मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगेचा बार फुसका ठरणार आहे. कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहे. रसद देणारे वाळू माफिया, गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे जरांगे आता करणार नाही, परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगेला माहीत झालंय. परंतु आता मराठा समाजाने जरांगेच्या खरंच बुडावर लाथ घालून जरांगेला बाहेर काढलं पाहिजे. आबा मनोज जरांगे पाटील यांनी 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा केली होती. मात्र 2 तास उपोषण स्थगिती दिल्याचं कळतंय. कसं पाहता त्यांच्या भूमिकेकडे? हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगेचा बार फुसका ठरणार आहे. कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहे. जरांगेच्या सगळ्या आसपास घोंगवणारे, रसद देणारे वाळू माफिया, गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे जरांगे आता करणार नाही की जरांगेला आता जरांगेच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगे घाबरलेला आहे. त्यामुळे जरांगे करणार नव्हता, फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगेला पहिल्यापासून माहिती की पुन्हा प्रेस बोलवायची, त्यामधून सांगायचे की आता आम्ही करणार नाही, आमच्या मागण्या हे झाल्या. आता जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं. सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट काढणं लोकांचं सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगेला माहीत झालंय. परंतु आता मराठा समाजाने जरांगेच्या खरंच बुडावर लाथ घालून जरांगेला बाहेर काढलं पाहिजे. जरांगेपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे. जरांगे सारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये असं आम्हाला वाटतं. शिंदे समितीला ते ओबीसीचं गेल्या अनेक दिवसापासून शिंदे समितीच्या माध्यमातून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे रातोरात, हे मागे काही 2-4 महिन्यापूर्वी 57 लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे राज्य सरकारचं बाप आहे, ते शिंदे सरकारने केलं. आणि आज जर त्याच पावलावर पाऊल ठेवून जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निवडणुकीच्या काळात म्हटले होते का ओबीसी आमचा डीएनए, म्हणजे कुठेतरी तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असताल तर नक्कीच ओबीसी यावर सुद्धा विचार करल. आणि आमच्यासारखे लोक बोलणारे यांचा आवाज बंद करण्याचं सुद्धा त्यांच्याकडे सिस्टम आहे. कारण सभागृहामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंद पडळकर साहेब असतील, यांना जाणीवपूर्वक यामुळेच मंत्रीपद दिलेलं नाही. कारण हे सभागृहात ओबीसीच्या विरोधात जर काही भूमिका घेत असेल तर हे आवाज उठवत होते, त्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचं काम केलं. परंतु त्यांना जरी बाहेर ठेवलं असेल तर आम्ही काय उचल घेतलेलं नाही, आम्ही काय कोणाच्या बापाची दबलेले नाहीत. त्यामुळं आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणत आलो. आम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारे लोक आहोत. परंतु देवेंद्र फडणवीस जर आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर नक्कीच आम्हाला ते बोलावं, लोकांना सांगावं लागेल. आज आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू केलं. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेटसाठी समिती नेमण्याचं काम यांनी जर केलं तर नक्कीच ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठतरी दुटप्पी भूमिका घेत आहेत का आणि देवेंद्र फडणवीस जरांगेला भेट आहेत का असं आम्हाला वाटतंय. परंतु तुम्ही मराठा समाजाच्या आणि जरांगे सारख्या बालिश नेत्याच्या दबावापोटी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असताल तर हे सरकार तुम्हाला ओबीसीने दिलेलं आहे. येणाऱ्या काळात ओबीसी ज्या निवडणूक असतील त्यामध्ये ओबीसींना विचार करावा लागेल असं मला वाटतं.